नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे GK24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, बृहद मुंबई महानगरपालिका भरती 2024 आता 2025 आलेला आहे. पूर्वीचं नाव होतं लिपिक, आताचं नाव झालेलं आहे कार्यकारी सहाय्यक. या पदाचा निकाल जाहीर करण्यात आला, पण त्यांनी फक्त मार्कांची यादी जाहीर केली, म्हणजेच गुण यादी जाहीर केली. त्यामध्ये कोणत्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन होणार आहे किंवा कोणत्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन होणार नाही हे आपल्याला कल्पना येत नाही. दुसरं म्हणजे असं की डिसेंडिंग ऑर्डरमध्ये काही जणांनी लिस्ट प्रसिद्ध केलेली आहे, की तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर सुद्धा मिळून जाईल, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्यावर जाऊन तुम्ही तुमचा रँक चेक करू शकता. पण तुम्ही या ठिकाणी पात्र ठरणार आहात किंवा अपात्र ठरणार आहात या संदर्भात BMCने आणखी कोणताही निकाल किंवा तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध केलेली नाही. आता सर्वजण वाट बघताय ती म्हणजे अंतिम निकालाची किंवा तात्पुरत्या निवड यादीची. कारण की तात्पुरत्या निवड यादी सोबतच त्यांना जी काही कागदपत्रे पडताळणीचा कार्यक्रम होणार आहे त्याचं वेळापत्रक जाहीर करावं लागेल. तर आपण या व्हिडिओमध्ये निकाल कधीपर्यंत लागू शकतो, म्हणजेच तात्पुरती निवड यादी कधीपर्यंत लागू शकते, त्यानंतर कट ऑफ काय असू शकतो आणि त्यासोबतच जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आता, कारण की सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे कागदपत्रे पडताळणीचा. तर कोणकोणती कागदपत्रे आहेत जी तुम्हाला सादर करावी लागणार आहे याची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती किंवा नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. तर पहा मित्रांनो, अगोदर तात्पुरत्या निवड यादीबद्दल बोलायचं झालं, म्हणजे टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्टबद्दल जर बोलायचं झालं तर या ठिकाणी BMCशी संपर्क साधला असता एका आठवड्यामध्ये निकाल जाहीर करू अशी माहिती कर्मचाऱ्यांकडून आपल्याला मिळते. तर ही एक्झॅक्ट माहिती आहे का? तर नाही, हा सुद्धा त्यांचा एक अंदाजच आहे. कारण की आता जी काही यादी लावायची आहे ती तात्पुरती निवड यादी लावायची आहे आणि त्यामध्ये कितीचा रेशो घेतला जातो हे सुद्धा बघण्यासारखंच आहे. काही ठिकाणी एकाच 2चा, एकाच 3चा, किती कॅन्डिडेट एका जागेसाठी बोलावले जातात हे महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे असं की जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवायचं आहे तर तुमच्या सर्वसाधारण कॅटेगरीच्या जागा, अगोदर जागा एकूण पाहाव्या लागतील. त्यानंतर सर्वसाधारण कॅटेगरीच्या जागा किती आहेत, नंतर SC ST ओपन OBC इतर कॅटेगरीच्या जागा किती आहेत आणि त्यासोबतच सर्व समांतर आरक्षण जे आहे त्यामध्ये मग ते माजी सैनिक असो, प्रकल्पग्रस्त असो, भूकंपग्रस्त असो इत्यादी जे आहेत त्यांच्या देखील जागा पाहाव्या लागणार आहेत. आणि प्रत्येक कॅटेगरीच्या जागा, समांतर आरक्षणाच्या जागा किती आहेत त्याच्या अंदाजावरून त्या विद्यार्थ्यांना बोलावल्या जाईल किंवा त्या कॅन्डिडेटला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं जाईल. दुसरं असं की ही झाली आता यादी प्रसिद्ध करण्यासंदर्भात. त्यानंतर हा जो आहे संपूर्ण कार्यक्रम डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चेक करण्याचा, तो या ठिकाणी फिजिकलरित्या BMCद्वारे आयोजित करण्यात येईल. म्हणून त्यासाठी BMCला एक पॅनल सुद्धा बसवावं लागेल जे तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करेल. आता तिथे त्या एक डेट कॅन्डिडेटला द्यावी लागेल, त्यानंतर एक टाईमसुद्धा कॅन्डिडेटला द्यावे लागेल, जेणेकरून त्या तारखेला आणि त्या दिवशी विद्यार्थ्यांचं कागदपत्रांची पडताळणी केल्या जाईल. तर पहा, ही आहे संपूर्ण प्रक्रिया. सध्या एक तात्पुरती निवड यादी लागेल, नंतर होणार आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर लागणार आहे फायनल सिलेक्शन लिस्ट. तर यामध्ये आणखी वेळ लागू शकतो. सध्या त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे एक आठवड्यातही लागण्याची शक्यता आहे आणि त्याच्यापेक्षा जास्तही कालावधी यासाठी लागू शकतो. कारण की वेळापत्रक जाहीर करायचं आहे, फक्त यादी जाहीर करायची नसून तर तुमचा जो कार्यक्रम आहे तो इन डिटेलमध्ये टाईमासह, तारखेसह संपूर्ण जाहीर BMCद्वारे केला जाईल. हे झालं आता तुमच्या पुढील प्रोसेसबाबत किंवा तुमच्या निकालाबाबत. दुसरं महत्त्वाचं असं की कट ऑफ किती लागणार आहे. तर पहा मित्रांनो, कट ऑफ जो आहे तो ओपन कॅटेगरीचा जर आपण पाहिलं सर्वसाधारणचा तर 180च्या जवळपास राहण्याची शक्यता आहे, 180 मार्क्सच्या जवळपास. कारण की डिसेंडिंग ऑर्डरमध्ये जी लिस्ट आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की 180च्या आसपास असणारे कॅन्डिडेट हे भरपूर आहेत म्हणजे नेमके किती आहे, तर जेवढ्या जागा आहेत त्याच्या प्रमाणात 180च्या आसपास कॅन्डिडेट मिळून जातील ओपन कॅटेगरीसाठी आणि सर्वसाधारणसाठी. यामध्ये जर तुम्ही फिमेल पाहिलं तर याच्यापेक्षा कमी कट ऑफ जाऊ शकतो 180 पेक्षाही. आणि दुसरं म्हणजे असं की जर इतर कॅटेगरी पाहिल्या म्हणजे SC ST SBC या जर कॅटेगरी आपण पाहिल्या तर 140 असं पकडू शकतो. तर या दरम्यान जवळपास कट ऑफ राहण्याचे चान्सेस आहेत सर्वसाधारण कॅटेगरीचे आणि महिलांचे सुद्धा. 180 ते 140 या दरम्यान कट ऑफ राहू शकतात. ओपनचा जो आहे तो 180 जवळपास राहू शकतो आणि जशी जशी कॅटेगरी मग बदलत जाईल तसा तसा कट ऑफ हा कमी होताना आपल्याला दिसेल. 140 पेक्षा कमी कोणत्या कॅटेगरीचे कट ऑफ जाऊ शकतात, तर ज्या समांतर आरक्षणाच्या कॅटेगरी आहेत, म्हणजे स्पोर्ट पर्सन झालं, माजी सैनिक झालं, ह्या ज्या समांतर आरक्षणाच्या कॅटेगरी आहेत यांचा कट ऑफ हा 140 पेक्षाही कमी जाऊ शकतो. पण ज्या सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थी असतील किंवा विद्यार्थिनी असतील, ज्या ST SC ओपन EWS ह्या ज्या कॅटेगरी आहेत यांचा कट ऑफ हा 180 ते 140च या दरम्यान राहू शकतो. आपल्याला फायनल लिस्ट आल्यानंतर जी काही तात्पुरती निवड यादी येईल त्यामध्ये कट ऑफचा अंदाज हा ॲक्युरेट समजून जाईल. सध्या आपण फक्त एक अंदाज वर्तवू शकतो, कट ऑफ असाच लागेल असं नाही, याही पेक्षा वेगळा लागू शकतो. कारण की किती उमेदवार पात्र ठरतात. सुरुवातीला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं होईल आणि त्यामध्ये
उमेदवार जे आहे ते सर्व कागदपत्रांची तपासणी केली जाईल आणि त्यामधूनही काही उमेदवार अपात्र राहू शकतात किंवा काही उमेदवारही गैरहजर राहू शकतात. कारण की त्यांची इतर ठिकाणी जर निवड झालेली असेल तर इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ते उमेदवार प्रेझेंट राहणार नाही आहेत. ह्या सर्वांना माहितीच आहे की BMCचा जॉब जो आहे तो त्या ठिकाणी मुंबईमध्ये आपला असतो आणि काही विद्यार्थ्यांना जर इतर ज्या निकाल लागलेले आहेत किंवा इतर ज्या भरत्या झालेल्या आहेत त्यामधून जर चांगली पोस्ट मिळालेली असली तर नक्कीच या ठिकाणी विद्यार्थी ॲब्सेंटी लावतील. महत्त्वाचा पॉईंट असा आहे की यामध्ये त्यांनी ऑप्टिंग आउटचा जर पर्याय ठेवला तर तो इतर विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो, जेणेकरून ज्यांना इथे जायचं नाही ते जे वेळ खाणार आहेत प्रोसेसमध्ये तो वेळ हा कमी केला जाऊ शकतो आणि ज्या विद्यार्थ्यांना जागा मिळायची आहे त्यांना लवकरात लवकर जागा मिळून जाईल. नाहीतर मग त्यासाठी जागा तर मिळणारच आहे, ते ऑप्शन राहिले तर इतर विद्यार्थ्यांना संधी द्यावीच लागेल, पण त्यामध्ये 2 ते 3 महिन्याचा कालावधी हा जाऊ शकतो. तर पहा मित्रांनो, हे झालं कट ऑफबद्दल. कट ऑफ 180 ते 140 या दरम्यान कॅटेगरीचा कट ऑफ राहू शकतो. समांतर आरक्षणाचा कट ऑफ 140 पेक्षाही कमी जाण्याची शक्यता आहे. आता यानंतर आपण बोलूया डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात, कारण की जो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा कार्यक्रम तुमचा आयोजित केला जाईल त्यामध्ये महत्त्वाची कागदपत्रे मागवल्या जाणार आहे आणि त्या संदर्भात अधिकृत जाहिरातीमध्ये BMCने आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे की कोणती कागदपत्रे आम्ही तपासणार आहोत. तर इथे पहा, अधिकृत जाहिरातीमध्येच त्यांनी सांगितलेलं आहे की कोणकोणत्या कागदपत्रांची पडताळणी केल्या जाणार आहे. हायलाईट करून दिलेलं आहे की उमेदवाराने अर्जासोबत खालील नमूद केलेली शैक्षणिक व्यावसायिक प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. तसेच सदर प्रमाणपत्रे व कागदपत्रांच्या मूळ प्रती तसेच त्यांच्या साक्षांकित प्रती म्हणजेच एक झेरॉक्सचा सेट सुद्धा तुम्हाला ठेवायचा आहे. नियुक्तीपूर्वी तपासणीकरिता सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे ओरिजिनल जे आहे तेही सुद्धा सादर करायचं आहे. त्यासोबतच ज्या काही झेरॉक्स आहेत त्या सुद्धा सादर करायच्या आहेतच. आता हे कोणासाठी? ज्यांना असं वाटतं की आमची निवड होऊ शकते किंवा ज्यांना असं वाटतं की आम्हाला कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवलं जाऊ शकते, त्या विद्यार्थ्यांनी आपली कागदपत्रे तयार ठेवणं गरजेचं आहे. इथे पहा, महत्त्वाचं आहे ते म्हणजे उमेदवारांनी शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, अहर्तेमध्ये नमूद केलेले विविध शैक्षणिक अहर्तेबाबतची गुणपत्रिके व प्रमाणपत्र. गुणपत्रिके म्हणजे काय? तुमच्या मार्कशीट्स आणि प्रमाणपत्र काय? म्हणजे बोर्ड सर्टिफिकेट. तर सर्टिफिकेट असो किंवा मार्कशीट्स असो त्या तुम्हाला दोन्हीही सादर करायचे आहेत. त्यानंतर मराठी व इंग्रजी भाषेचे विहित गतीचे शासनाचे टंकलेखनाचे प्रमाणपत्र म्हणजेच टायपिंग सर्टिफिकेट या ठिकाणी सादर करायचं आहे. नंतर संगणक ज्ञानाचे MSCIT प्रमाणपत्र तसेच मागासवर्गीय उमेदवारांनी सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट. इथे पहा, कास्ट सर्टिफिकेट सादर करायचं आहे. त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्ग वगळता इतर मागास प्रवर्गासाठी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे नवनीतम प्रमाणपत्र म्हणजे काय? नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. एक कास्ट सर्टिफिकेट, दुसरं कास्ट व्हॅलिडिटी आणि तिसरं नॉन क्रिमिलियर. अशा प्रकारे नमूद सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रती तसेच उमेदवारांनी समांतर आरक्षणाअंतर्गत निवड झाली असल्यास समांतर आरक्षणाचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर शासन निर्णयानुसार विहित प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक आहे. तर इम्पॉर्टंट डॉक्युमेंट कोणते आहे किंवा इसेन्शियल कोणते आहे ते यांनी मेन्शन केलेले आहेत. आणि या व्यतिरिक्त जर तुम्ही समांतर आरक्षणाचा लाभ घेत असाल म्हणजेच प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त इत्यादी समांतर आरक्षणामध्ये जर तुम्ही मोडत असाल तर त्या संदर्भातलं सुद्धा प्रमाणपत्र तुम्हाला सादर करावं लागेल. त्यानंतर पहा मित्रांनो, ज्या काही आता महिला उमेदवार आहेत, विवाहित महिला उमेदवारांनी नावात जर त्यांचा बदल झालेला असेल तर विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा राजपत्राची प्रत सादर करावी आणि ते नसल्यास विवाहित महिला विवाहापूर्वीच्या नावाने अर्ज करू शकतात. म्हणजे ज्या विवाहित महिलांनी विवाहापूर्वीच्या नावाने अर्ज केलेला आहे त्यांना काही प्रॉब्लेम नाही, पण ज्यांच्या नावात बदल झालेला असेल त्यांना विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र किंवा राजपत्राची प्रत सादर करावी लागणार आहे. असं हे जे विवाहित महिला आहेत त्यांच्यासाठी या जाहिरातीमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे. खाली पहा, खाली आता विविध ज्या कॅटेगरी आहेत किंवा EWSच्या कॅटेगरी आहेत त्या संदर्भात आणि प्रत्येक कॅटेगरी संदर्भात मग ते डोमिसाईल असो, जात प्रमाणपत्र असो किंवा जात वैधता प्रमाणपत्र असो किंवा नॉन क्रिमिलियर असो, यांची डेट किती असावी किंवा GR कोणता आहे ची संपूर्ण माहिती खाली त्यांनी डिटेलमध्ये मेन्शन केलेली आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करून सुद्धा सुधारितवाली कोणती सुधारित जाहिरात आपल्याला डाउनलोड करायची आहे, सुधारित जाहिरात डाउनलोड करून सुद्धा ही संपूर्ण माहिती तुम्ही पाहू शकता. आता ओळखपत्र कोणतं सादर करायचं आहे तर फोटो असलेले ओळखपत्र म्हणजे तुमचे आधार कार्ड असो, पॅन कार्ड असो इत्यादी आवश्यक आहे. महिला व बालविकास विभागाचा जो शासन निर्णय आहे तो सुद्धा यांनी सांगितलेला आहे. अनाथ आरक्षणाचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे सादर करावी लागतील त्याची देखील माहिती इथे त्यांनी दिली. सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग अंतर्गत जर कोणी भरत असेल अर्ज तर त्या संदर्भात काय नियम लागू राहतील ते सुद्धा इथे त्यांनी मेन्शन केलेलं आहे की न्यायालयाच्या निर्णयाअधीनच तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केल्या जाणार आहे. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत त्याची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. यासोबतच कट ऑफ कितीवर लागू शकतो त्याचा देखील आपण एक अंदाज घेतला.
निकाल जो आहे तो तुमचा एका आठवड्यात लागेल असं माहिती आपल्याला BMC कर्मचाऱ्यांकडून मिळालेली आहे. पण ती एक्झॅक्ट माहिती नाही, कारण की त्यामध्ये आणखी दिरंगाई लागू शकते. जवळपास 1 महिना आता झालेला आहे तुमचा निकाल लागून, पण अजून देखील तुमचा कागदपत्रे पडताळणीचा कार्यक्रम BMC कडून जाहीर करण्यात आलेला नाही. या संदर्भात जर आणखी काही अपडेट आली तर ती तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून मिळेल. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्यावर जाऊन तुम्ही ग्रुपला जॉईन होऊ शकता. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.